मला तुमचे मुद्दे मांडत असताना तुम्हाला आता लक्षात आला असेल माझा आवाजही बसलेला आहे. तिथं ओरडल्याशिवाय मुद्दाच मांडू देत नाही. पण तुमचा विषय मांडण्यासाठी तुमचे काम करण्यासाठी रोज मिठाच्या गोळ्या करून आवाज वाचवा लागला तरी वाचवू, पण तुमची आवाज बघून आम्ही त्या ठिकाणी दिल्लीत राहू. या ठिकाणी खासदार तुम्हाला आता काँग्रेस पक्षाच्या विचाराचा लाभलेला आहे. येणाऱ्या विधानसभेत जर तुम्ही एखादा अंदाज काढला तर लोकसभेला झालेल्या जर आकडेवारी बघितली तर 2/3 बहुमताने येणारं सरकार हे काँग्रेस विचाराचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे. आणि माझं हात बळकट केले पाहिजे, विश्वित कदम साहेबांचे हात बळकट केले पाहिजे. त्यासाठी ह्या जत विधान मतदारसंघातनं पुन्हा एकदा कर्तृत्ववान विक्रम दादांना तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे आणि आमचे हात बळकट केले पाहिजे. जे झटताना तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्यांना बघितलेलं आहे, ज्या पद्धतीने ते काम करतात. कुणी सांगितलं नव्हतं जत तालुक्याच्या पाण्यासाठी कर्नाटकात जावा, ते कर्नाटकात गेले, कर्नाटकात बांधले. कोणतरी सांगितलं नियम बाहेर आहे. अहो, जनतेच्या कामाला येणाऱ्या गोष्टीला कुठला नियम असो ना तर नसो, पण पाणी ह्या तालुक्यात जत तालुक्यातला कर्नाटकात फिरवून हे विक्रम दादांनी आणलेलं आहे, विसरून चालणार. या ठिकाणी म्हैसाळ विस्तारित प्रकल्पासाठी केंद्रातनं निधी द्यावा ही मागणी परवा 8 दिवसांपूर्वी भाषण होत असताना श्री निर्मला सीतारामनना केलेली आहे. अजूनही ह्या महाराष्ट्र शासनाने केंद्राकडनं निधीचा जो प्रस्ताव द्यायचा आहे, जल आयोगाची मान्यता घ्यायची आहे अशी कागदपत्र दिलेली. विक्रम दादांच्या नेत्यामुळे विक्रम दादांनी विधानसभेत वारंवार प्रश्न मागितल्यामुळे ह्या विस्तार योजनेला जवळजवळ 2,500 कोटीचा निधी मंजूर झाला. आणि विक्रम दादांमुळे ह्या विस्तारित ह्या वंचित राहिलेल्या 65 गावांना पाणी आता येणार आहे. हे तुम्ही कुणी विसरून चालणार नाही. निवडणूक आल्यावर कोणतरी येणार, भाषण सांगणार, मीच पाणी दिलं, मीच केलं. निवडणूक आली तर बाहेरच्या तालुक्यातले लोक जत तालुक्यात येऊन लय हुशार काय माळून जातात. गेले 4-5 वर्ष तुम्ही पण आमदार आहे. तुम्हालाही कुणाला तरी पाडण्यासाठी तुम्हाला आमदारकी दिली होती. त्या आमदारकीचा तरी काय उपयोग केला? आज मी तुमच्याकडे येणार, पाहुणोबाई संबंध सांगणार, जातीचे राजकारण करणार. ह्या भाजपला फक्त लोकांचा वापर कसा करायचा एवढंच. त्या बंजारा समाजात सुद्धा सातत्याने वापर करून त्याला काहीतरी फायदा घ्यायचा प्रयत्न भाजपने जरा सातत्याने करत आलं. काय केलं समाजाला? आता रोहतम साहेबांनी सांगितलंय काँग्रेस पक्षाने जवळजवळ 14 वर्ष या राज्याचं मुख्यमंत्री पद हे बंजारा समाजाला दिलं. आणि या भाजपचे लोक म्हणतात की तुम्ही 50 वर्षात काय केलं, तर ती फक्त कुणाची काँग्रेस पक्षाची टीका नाही आहे, ती बंजारा समाजाची नेतृत्वाची सुद्धा टीका ही भाजपवाले आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करतात. हे तुम्ही विसरू नका. सातत्याने तुमच्या पाठीवर राहायचं काम विक्रम दादांनी केलेलं आहे. तुमच्या सगळ्या अडीअडचणींवर मात करायला तुम्हाला सहकार्य केलेलं आहे. आज महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला जो विजयंती दर्जा आहे, आज दिल्लीत मी खासदार झाल्यावर इतर राज्याचे तुमच्या समाजाचे खासदार मला भेटतात. बलराम नाईक साहेबांनी शेजारी बसतो, त्यांची जर चर्चा होते त्यांना त्या राज्यात शेड्यूल ट्राईब मध्ये एसटी मध्ये त्यांचं त्यावेळी वर्गीकरण झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आता राठोड साहेब त्यांचा प्रयत्न चाललाय एसटी टू एसटी मध्ये आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण. राहुल गांधींनी सांगितलेलं आहे ज्याची जेवढी आबादी त्याला तेवढा अधिकार प्रत्येक गोष्टीत मिळाला पाहिजे. आणि म्हणून राहुल गांधींनी विषय काढला लोकसभेच्या परवाच्या अधिवेशनावर बोलताना आणि पुन्हा बजेटवर बोलताना. बाळासाहेब त्यांनी विषय काढला की जाती गणना झाली पाहिजे, प्रत्येक जाती समाजाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. त्याला उत्तर देताना भाजपवाल्यांनी त्यांच्यावर जी घाणेरडी टीका केली की तुम्हाला तुमची जात माहित नाही, तुम्ही लोकांच्या जाती गणनेची मागणी करा.
त्यांची जात काही महत्वाची नाही, पण प्रत्येक जाती समाजाची अडचण ऐकून समजून मांडणारा राहुल गांधी आहे, म्हणून आपण सगळ्यांनी राहुल गांधीला नेतृत्व केलं. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला दिसेल तरी आज सरकार त्यांची असेल, काही वर्षात राहुल गांधींना पंतप्रधान पदावर बसवल्याशिवाय आम्ही कोणी गप बसणार नाही. आणि विक्रमदादा या ठिकाणी त्यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना विक्रमदादाला ताकद द्या, ही मी तुम्हाला ह्या ठिकाणी मला विनंती करतो. कार्यक्रम आधीच उशीर झाला असल्यामुळे माझी खूप इच्छा आहे पुढे बोलायची, तुमचा अशी वेळ न घेता या ठिकाणी गावकऱ्यांनी या ठिकाणी मागणी सेवालाल महाराजांच्या मंदिराच्या सुशोभीकरणाची केलेली आहे. निश्चितच माझ्या खासदार फंडातून त्या ठिकाणी पैसे बंद करून देण्याचं काम नजीकच्या काळातच मी तुम्हाला देणार हे तुम्हाला आश्वासन करतो आणि आपली रजा करतो. जय सेवालाल.